आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तलावात बुडून 4 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे। तर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या 4ही मुलांना बाहेर काढून घाटी दवाखान्यात पाठवले आहे। बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार वय 12 वर्ष, अफरोज जावेद शेख वय 12 वर्ष, जावेद शेख वय 14 वर्ष, अब्रार जावेद शेख वय 12 वर्ष असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या 4ही मुलांची नावे आहेत। अधिक माहितीनुसार संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात असलेल्या रांजणगाव शेणपुंजी परिसरात असलेल्या तलावात काही मुलं पोहण्यासाठी गेली होती, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने 4 मुलं पाण्यात बुडाली। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सोबतच तहसीलदार देखील घटनास्थळी पोहोचले। तसेच याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली। त्यानंतर अग्निशमन दलाने पाण्यात बुडालेल्या 4ही मुलांना बाहेर काढले आहे। मात्र या 4ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। त्यानंतर या मुलांचा मृतदेह शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। आज 11 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर गेले होते, मात्र सायंकाळ होऊन देखील ते परतले नाहीत म्हणून मुलं घरी का परत आली नाही म्हणून नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला। मुलांचा रांजणगाव शेणपुंजी परिसरात सर्वत्र शोध घेण्यात आला। दरम्यान मुलांचा शोध घेत नाही नातेवाईक तलावाजवळ पोहोचले। यावेळी त्यांना तलावात लगत अफरोज, अब्रार व तसेच इतर 2 मुलांचे कपडे दिसून आले। त्यामुळे मुले तलावात बुडाल्याचा संशय आल्याने नातेवाईकांनी या घटनेची माहिती वाळूज अग्निशमन विभाग, MIDC वाळूज पोलीस गावात दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तसेच अग्निशमन दलाच्या शोधकार्यानंतर मुलांचा मृतदेह मिळून आला। मुलांचे मृतदेह पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला। त्यामुळे घटनास्थळी आणि गावात शोककळा पसरल्याचे पाहायला मिळाले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट देव राजाळे, छत्रपती संभाजीनगर।